वाट चुकलो होतो, ते मैलेली वाटच सापडत नाहीये। महाराजांचे गुप्तहेर अशाच झाडांवर काहीतरी पांघरून किंवा थोड्याच वेळापूर्वी वानरांनी दर्शन दिलंय। जंगलातून मानवी वस्तीच्या जवळपास पोहोचलोय याचं हे बघा, आता हे जे दगड रचलेत ना त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की घाट बांधून घेतलेला आहे खास कारणाचं। आलं लक्षात? आता एवढा रणचंडिकेसाठी एवढा मोठा बोकड येतोय म्हटल्यानंतर त्याला शाही इतमामातच आणलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तसा घाट पण पाहिजे। तर हे बघा, हे अशा पद्धतीनं प्रॉपर दगड रचून घाट बांधून घेतलेला आहे। चला प्रकार कळला काय तो तुम्हाला? मागे बघा, आता जवळपास एक 100 मीटर खाली उतरलो असू, अंतर नाही म्हणत आहे, 100 मीटर उंची खाली उतरलो असू। आता एवढं सगळं उतरल्यानंतर साहजिक आहे की कोणीही परतीचा मार्ग तर नाही पकडणार। आता या एवढ्या वाटेतून तुम्हाला वाटतं हत्ती पुढे जाईल, म्हणजे नाईलाज असतो याच मार्गातून हत्तीला कसं तरी करत तुम्हाला पुढे न्यावं लागेल, म्हणजे पुन्हा त्याचा वेळ एखादा हत्ती येत असेल तर मागचं सैन्य रखडलं, समजा इथून उतरताना तोल गेलाच, आता हत्ती काय करणार? हत्तीचा तोल जातोय असं म्हटल्यावर तो काय करणार? तो जवळचं कुठलं तरी झाड बघणार, त्याला सोंड अडकवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार। अर्थात त्याच्या वजना एवढं इथे कुठलं ताकदीचं झाड तसं मोठं दिसत नाही, पण समजा तो घरंगळत गेलाच तर मग तो समोर पडलेल्या मागाशी सांगितल्याप्रमाणे सैनिकांवर पडणार। म्हणजे कशा पद्धतीनं महाराजांनी जागोजागी त्याची माणसं अधिकाधिक शत्रूची हानी कशी होईल या दृष्टिकोनातून केलेलं हे नियोजन आहे। अजूनही आपण घनदाट जंगलात आत्ता थोडासा आपला ट्रेक सुरू झालेला आहे, शेवटी जावळे, त्याच्यामुळे आजूबाजूला निबिड अरण्यच आपल्याला दिसणार आहे। त्यामुळे आत्ता त्याची घनता कमी झाली असेल, डेन्सिटी कमी झाली असेल, पण त्या काळी तुम्ही विचार करा की ही याचं निबिडपणा, याचा घनदाटपणा किंवा जे म्हणतात की सूर्याचं किरण जमिनीला सुद्धा टेकू शकत नाही इतकं निबिडपणा जो होता तो त्या काळातला होता। चला समोर आल्यानंतर साहजिकच आहे कोणाला तरी वाटेल की हे झाला डेड एंड आहे हा, पण मला तर वाटतं की बघा, मैलेली वाट दोन प्रकार असतात, एक मैलेली वाट आणि एक गुराढोरांची वाट। बरोबर आहे, मैलेली वाट म्हणजे जिथून माणसांचा वावर जास्त आहे, सतत आहे, त्यामुळे ती वाट आपसूक तयार होत जाते, त्याला मैलेली वाट म्हणतात। आणि गुराढोरांची साहजिक आहे की गुराढोरं जिथून जास्तीत जास्त वाट काढत जातात, कारण ह्या मोठे हे बघा, हे जे असं रान असतं तिकडून जेव्हा एखादा गाय किंवा एखादी म्हैस वगैरे जाते तर तेव्हा ती त्याच्या आजूबाजूचं ते सगळं रान बाजूला होत जातं। पण गुराढोरांच्या वाटेचा प्रॉब्लेम हा असतो की गुराढोरं कुठेही चढतात, त्याच्यामुळे ती वाट कुठेही जाते। त्याच्यामुळे कुठल्याही निबिड अरण्यात जंगलामध्ये वाट चुकल्यानंतर पहिली गोष्ट मैलेली वाट शोधायची, आणि मैलेली वाट नाहीच सापडत असेल तर दुसरा ऑप्शन असतो तो म्हणजे गुराढोरांच्या वाटेचा। आणि तिसरा ऑप्शन असा असतो की आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचं साधारण आपल्याला दिशेचं ज्ञान पाहिजे, जेणेकरून तीच दिशा कंटिन्यू ठेवून आपण उतरण्याचा प्रयत्न करायचा असतो। आता आपण ह्या ॲक्च्युली म्हणजे आत्ता मला वाटलं होतं की अरे रडतोंडी का, तर आत्ता मला वाटतं की रडतोंडीचा खरा थरार सुरू होणार आहे आणि घाम तयायला सुरुवात झाला आहे, फक्त डोळ्यातून पाणी नको काढू दे एवढंच। चला
रेंज ट्रेक करत असताना काही नियम आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा. पहिलं, फुल हँड टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट, ठीक आहे. शूज कंपल्सरी पाहिजे. ट्रेकिंगचेच असतील तर खूप बरं आहे. टोपी तर पाहिजेच पाहिजे. त्यानंतर बंडाना नावाचा एक प्रकार असतो, ठीक आहे. बंडाना जो काही प्रोनाऊन्स त्याचा असेल तर तो बऱ्याचदा उपयोगी पडतो. कधी माहिती आहे, यदा कदाचित मधमाशांचा जर हल्ला झाला तर मात्र तो बंडाना आपल्याला पूर्ण तोंडाला झाकून घेण्यासाठी उपयोगी पडतो. त्यानंतर किमान 2 लिटर पाणी स्वतःसोबत असणं अत्यंतिक गरजेचं आहे. आपल्याला माहीत नाही की रूटला कुठे पाणी लागणार आहे. आणि हे फुल स्लीव्ज वगैरे का, तर ही बघा झाडं आजूबाजूला टोचायला सुरुवात झाली. किमान फुल स्लीव्जच्या निमित्ताने ते आतपर्यंत तेवढी इजा पोचवणार नाहीत, अनलेस अँड अंटिल तुमचा मोठाच काठा एखादा आहे तर, ठीक आहे. तर काही बेसिक प्राथमिक नियम आहेत ते आपण पाहिले पाहिजेत. चला, मगाशी ज्या वाटेवरून गेलो आपण आणि आपण म्हटलं की अरे बापरे, हे किती निबिड अरण्यातून वगैरे जाते, तर वाट चुकलो होतो बेसिकली. पुढे गेल्यानंतर थोडंसं असं जाणवलं की अरे मैलेली वाटच सापडत नाही आहे, जंगलच दिसतंय. मग असं ठरवलं की चल थोडंसं बाहेर पडूया. तर आम्हाला तिकडे डाव्या बाजूला बाहेर पडल्यावर, कारण ओपन स्पेस बघायचा लगेच आजूबाजूचा, आम्ही ओपन स्पेस पाहायला बाहेर आलो. बाहेर आल्यावर आम्हाला मैलेली वाट दिसली, म्हणून आम्ही पुन्हा वर चढत आलो इथपर्यंत. म्हटलं नेमकी वाट कुठे जाते ती पाहूया, कारण व्हिडिओत पाहून हे बघा टेक्निकली मी तो भाग कट करून मी बरोबर दिशेने चाललो आहे असं दाखवू शकलो असतो. पण आम्ही चुकलो आहे. आम्ही तर ट्रेकिंग करतो, जर ही चूक होऊ शकते तर ती कोणाकडून नाही होऊ शकते. आणि व्हिडिओ पाहून जर कोणी येत असेल तर तो आपल्यामुळे चुकू नये या दृष्टिकोनातून आम्ही पुन्हा वर चढलो. आता काय चूक झाली ते सांगतो. या इथे हे बघा, इथून चालत आलो बरोबर, आणि ही वाट मी काय केलं, तिकडे गेलो आणि तिकडे एक गाव दिसत होतं. ते गाव पाहण्यासाठी की कुठल्या बाजूला आहे, कारण घोगळेवाडी ह्या बाजूला आहे आणि एक मला वाटतं ना शिरवली नावाचं काहीतरी गाव आहे ते त्या बाजूला आहे. तर ते पाहिलं आणि मी तसाच वाट उतरत असं आलो. आणि खाली उतरल्यानंतर मगाशी जो स्पॉट पाहिलात तुम्ही, जो मी सांगितलं की इथे सुरुवात अरे अशी एकदम निबिड अरण्यातून होते, तर ती तिकडे झाली. पण थोडं शांतपणे नीट येणं अपेक्षित होतं, कारण हे बघा दिशादर्शक इकडे होता. दिशादर्शक पाहून ही वाट पकडणं गरजेचं होतं, ठीक आहे. आता पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो की आम्ही नेमकं बाहेर कुठून पडलो. हे बघा इथे गेलो होतो आम्ही आणि या जंगलामध्ये आम्ही आतमध्ये उतरलो आणि कुठे बाहेर पडलो ते आता दाखवतो. चला या. या आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो या. या पकडून ठेवलं. काटेरी इथपर्यंत आलो आणि आम्हाला असं लक्षात आलं, इथे उतरलो आणि की अरे वाटच नाही दिसत आहे. मग जेव्हा डावीकडे पाहिलं म्हणजे मागे पाहिलं ते बघा, तर तिकडे ओपन स्पेस दिसली, त्यामुळे बाहेर पडलो. मगाशी झालं काय की दुसरी वाट खाली जाते आम्हाला दिसलीच नाही. बट ऑब्वियस ना, आम्हाला जर मेन वाट दिसते तर आम्ही आड वाट पकडू कशाला, कारण मळलेली वाट तिकडे जात होती. तर हे सुद्धा कन्फ्युजन आहे. त्यामुळे जर आता मी तुम्हाला असं सांगितलं असतं की 2 वाटा दिसतात तर पहिलं जाऊन पहा, एकाने पुढे जाऊन पहा. याला रेकी म्हणतात बेसिकली. आम्ही पण पहिल्यांदा येतोय, रडतोंडी खाटातून खाली उतरतो. आम्ही रेकी वगैरे काही केली नाही याच्यापूर्वी. तर हे होतं, हे घडतं, आम्हाला सवय आहे, ठीक आहे.
पण समजा 3-4 जणांचा ग्रुप असेल तर 2 वाटा असतील तर एकाने अर्धं अंतर पाहायचं जाऊन की बाबा ही वाट कुठपर्यंत जाते. आता साहजिक इथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला तेच झालं. आता तो फील घ्या तुम्ही बेसिकली. आता या आपण असं बाहेर पडू, त्यानंतर लक्षात येईल की अरे ही बघा वाट इथून जात होती. इथे बाहेर आलो आणि लक्षात आलं की हे बघा ही वाट आहे. आणि हे आपण मगाशी एवढं चढून वर गेलो, तुम्हाला सांगितलं की काय गडबड झाली ती. आता पुन्हा खाली उतरायला सुरुवात करूया. चला. जिथे दाट झाडी आहे तिकडे बघा खाली ऊन आलेलंच नाही आहे. हा भाग बघा आणि थोडं पुढे गेल्यानंतर तिथे झाडी कमी आहे, तिकडे ऊन आलेलं आहे बघा. म्हणजे शब्दशः जेव्हा सांगितलं जातं की अरे इतकं दाट अरण्य होतं की तिकडे सूर्यकिरणाला सुद्धा प्रवेश नाही आहे, तर ते शब्दशः आहे, खरं आहे हे सगळं. या जिथे स्कोप आहे तिकडे सूर्यकिरण आलेली आहेत. वाट बंद आहे बघा. आता तुम्ही ठरवा डावीकडे जाऊया की उजवीकडे जाऊया. ही बघा डावीकडे वाट ही अशी, ठीक आहे, आणि उजवीकडे ही. आता आपल्याला डावी दिशा पकडून चालायचं होतं, बरोबर आहे, पण तरी पण आपण फिरतोय. ओके, त्यामुळे डावी दिशा नेमकी ही असेल आणि ही त्याच्या पलीकडे असेल, तर असं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे डावं उजवं यापेक्षा जुनी लोक दिशा पाहायचे. सॉरी, डावी उजवी बाजू, दिशा नाही, डावी उजवी बाजू. आणि त्यावेळीची लोक दिशा पाहायची की बाबा उत्तरेकडे जा, दक्षिणेकडे जा, बाबा हा उत्तर आहे, ही उत्तर बाजू पकडून जा, ज्या 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 ठिकाणी उत्तरेकडे डोंगर जातो त्या ठिकाणी. आता मला असं वाटतं की ही जरा त्यातल्या त्यात जाणारी वाटते, थोडं वाकून वगैरे जावं लागेल. चला. आहे त्यातल्या त्यात मळलेली वाट आहे. या येस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीम. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी स्वतः ते आपले ते मुली बांधतात नाही का, तो लाल लाल रिबिन, ते ॲक्च्युली आणणार होतो, पण मी म्हटलं की मीच ऑलरेडी मलाच नवीन आहे, तर मी चुकीचे बांधत गेलो आणि वाट कुठली चुकीचीच निघाली, म्हणून मग मी ते रिबिन कॅरी केले नाही. पण मगाशी एक दिशादर्शक होता आणि हा एक लकीली आहे. मी जस्ट मागे वळालो आणि हा दिसला. चांगली गोष्ट, म्हणजे आपण बरोबर वाटेवर आहोत. या म्हणजे आता 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत रडतोंडी घाट उतरताना. एकतर चालत असताना खाली दिशादर्शक दिलाय का, किंवा झाडांवर दोन्ही बाजूला चालत असताना आपल्याला नजर ठेवायची की शिवप्रतिष्ठानचे फलक लागले आहेत का. या ड्रॉप आलाय पूर्ण.
थोड्याच वेळापूर्वी वांढरांनी दर्शन दिलंय, उड्या मारतायत. मग आमच्या मनात तोच विचार आला की एवढं आता किती 40% तर रडतोंडीचा खाट उतरून झाला असेल, 50% पण झाला असेल कदाचित. पण आम्ही असं वर पाहत आलोच नाही की वर काय आहे झाडांवर वगैरे, कारण वाट नवीन आहे ना, शोधत बसायचे, त्यामुळे नजर खालीच आहे. मग हेच कदाचित अफजलखानाच्या सैन्यासोबत सुद्धा झालं असेल का? महाराजांचे गुप्तहेर अशाच झाडांवर काहीतरी पांघरून किंवा असं की जे झाडाला मॅच होईल, झाडामध्ये सामावून जाईल अशा पद्धतीनं कुठलं तरी झाडावर ते बसले असतील आणि त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये एखाद्या पक्षाचा आवाज काढून ते पुढच्या गुप्तहेराला माहिती देत असेल की खान इथपर्यंत पोहोचला आहे, महाराजांना कळवा. फील आहे, फील. मला तर अजून असं झालं की इथे 5-6 वांढरं होती, आम्ही 2च माणसं आहोत. भलेही उत्पत्ती तिथूनच झालेली असली तरी पण बोललो एक झालाच चुकून हल्ला वगैरे तर आम्ही 2घंच आहोत. बरं, हे शूट आम्ही नंतर करतो, लाईव्ह वगैरे नाही की तुम्हाला कळेल की अरे बाबा हल्ला वगैरे झाला आहे. ठीक आहे, पण अशा गोष्टी यायला पाहिजे मनात, भीती असली पाहिजे. सह्याद्रीला हलक्यात घेऊन चालायचं नाही. सह्याद्रीची भीती मनात ठेवूनच सह्याद्रीचा सन्मान राखत या सह्याद्रीमध्ये घाटवाटा एक्सप्लोअर करायचे असतात, ट्रेक करायचे असतात. चला. मला वाटतं 40-50% नाही, जवळपास 90% ट्रेक पूर्ण झालेला आहे. लेवल दिसायला सुरुवात झाली, म्हणजे मगाशी थोडं वरून पाहिलं ना तर दिसलं. 2 गोष्टी जाणवल्या आम्हाला की आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बघा, ऑर्डर लेट येणार असेल तर आपण ऑर्डर दिली, ओके, मग टाईमपास आलं, मग त्यानंतर प्लेट लावले जातात आणि मग कांदा आणला जातो, असं टप्प्याटप्प्याने, जेणेकरून ऑर्डरला लेट होतं हे आपल्याला त्याची तेवढी जाणीव व्हायला नाही पाहिजे. अरे हे आलं, मग आपण विचार करतो की आपली आशा चाळवते की अरे हां येईल आता येईल. तसंच खानाचं कदाचित या ठिकाणी केलं आहे. काही ठिकाणी मस्त रुंद वाट आहे, मग पुन्हा निमुळती आहे, पुन्हा रुंद आहे, पुन्हा निमुळती आहे. म्हणजे रुंद निमुळत्या वाटेत गेल्यानंतर खानाला असेल की अरे कुठे आलो, गडबड झाली आता हातातून. पुन्हा मग समोर रुंद वाट दिसते, खानाचे सैनिक पण असतील अरे हुजूर थांबा वाट मोठी आहे, तोपर्यंत हुजूर आला, तोपर्यंत पुन्हा निमुळती वाट. दुसरी गोष्ट की आम्हाला ना मगासपासून चालताना मधमाशांचा आवाज येतो आहे. मग कदाचित असं सुद्धा असेल की मधमाशांची पोळी असतील आणि मग ही जे गुप्तहेर आहेत किंवा इकडे जी लपून बसलेले सैनिक आहेत त्यांचं काम असेल की ही मधमाशांची पोळी फोडा, म्हणजे अजून एक हल्ला. म्हणजे रडतोंडी उतरत असताना तोंड रडवेलच झालं पाहिजे, असाच इंतजामच महाराजांनी केलेला होता. चला बघू आता अजून किती अंतर बाकी. जंगलातून जात असताना मानवी वस्तीच्या जवळपास पोहोचलो आहे हे दर्शवणारी काही निशाणं वगैरे असतात किंवा काही गोष्टी असतात जे पाहिल्यानंतर लक्षात येतं की हां आपण जवळपास पोहोचलो आहे. त्यातलं अजून एक गोष्ट ही आहे बघा, या मोळ्या बांधून ठेवलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की कदाचित ग्रामस्थ जे असतात ते आपली काही लाकडं लागतात जेव्हा सरपणं वगैरे, तर त्यासाठी ही लाकडं तोडून इथे ठेवलेली आहेत अंतरावर. म्हणजे कदाचित ती लोक नंतर येऊन ते पुन्हा उचलून घेऊन जाणार असतील. याचा अर्थ आपण कुठेतरी जवळपास आहोत एवढं तर नक्की आहे. चला.
हे बघा बरोबर या दिशेला क्रॉस म्हणजे बरोबर जी पायवाट जाते तिथे घोगळवाडी दिसत असेल बघा. आणि या बाजूला तिथे हे सगळं दिसतंय. म्हणजे मगाशी जे म्हटलं आपण आपल्याला त्या मोळ्या दिसल्या बरोबर. आपण म्हटलं की मानवी वस्ती जवळपास आहे. हा जो भाग आहे हा दुधोशीकडे जाणार आहे. दुधोशी. ठीक आहे चला. हे नंतर मागच्या काही वर्षात वगैरे भूस्खलन झालं असेल. भूस्खलन बरोबर आहे ना. भूस्खलन बरोबर आहे. हा भाग झालेला दिसतोय इकडे. हे कदाचित दुधोशी गावाचे ग्रामस्थ किंवा त्यांची घरं वगैरे इकडे आहेत. आणि आपल्याला घोगळवाडी बस स्टॉपला जायचं आहे. चला. तिसरा प्रकार. पहिला आपण मार्किंग पाहिलं. दुसरा फलक लावलेले पाहिले. तिसरा मी जे म्हटलं होतं रिबिन घेऊन निघणार होतो. रिबिन बरोबर वाटेवर आहोत. आणि मगाशी मी म्हटलं होतं जवळ 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 पोचलो आहे. अजून तर वाटत नाही. अजून उतरतोच आहोत. बघू. 9 वाजता सुरू केलं होतं. 10:15 झालेत. चला. हे बघा ग्रामपंचायत मेटतळे घोगलवाडी. अच्छा म्हणजे आपण ज्या मेटतळे गावापासून सुरू केलं होतं ते गाव इथपर्यंत आहे. आणि त्या गावाची वाडी आहे घोगलवाडी. ओके. सो आता इथपर्यंत पोचलेलो आहोत. इथे आता कुठलं तरी ऐतिहासिक हे दिसतंय. आता हे तुळशी वृंदावन आहे की कोणाची समाधी आहे. समाधी आहे. समाधी. कशावरून ओळखलं बोला. या तुम्ही ओळखा पहिलं. आणि इथे काहीतरी लिहिलंय सुद्धा. थांबा हे घ्या. काय लिहिलंय ते वाचतंय. स्मरणार्थ हा शब्द तर दिसतोय. स्मरणार्थ ते काहीतरी नाव आहे. नाही तेवढं व्हिजिबल नाही आहे. चलो 1.25 तासाचा रडत नाही आपल्याला. आपण तर रडत नाही पण खानानं कदाचित रडत केलेला त्याच्या आयुष्यातला हा शेवटचा ट्रेक असेल.
त्यानंतर तो पारगावात पोचला. इथून पुढे आता आपल्याला पारगाव लागणार आहे. आता ते ह्या बाजूला आहे की ह्या बाजूला आहे, कारण हे बघा मोहीम असं दिलं. या इथे इथे पुढे पण म्हणजे मोबाईल दे. बरोबर ना? नाही, ही वाट बंद दाखवतात. ही वाट अशी दाखवतात बस स्टँडकडे. नाही नाही, चुकतोय. बरोबर, हीच वाट आहे. हे बघा, त्याला काय लफड आहे हे बघ. तर हा समोर धरलाय, बरोबर आहे. तर हा इथे, हा इथे इथे असे या बाजूने हो ज्या इथे असला पाहिजे ना. किमान आता एवढं चालत बघू. ही तर वाट मला बंद वाटते मला सुद्धा. आणि घरं वगैरे सुद्धा त्याच बाजूला आहे. तो डोंट वरी, या चुकणार वगैरे नाही आपण. या आता बरोबर आहोत. साधारण 300-350 मीटर चालायचं आहे. त्यानंतर घोगलवाडी बसस्टँड. मगासपासून कदाचित मी घोगळवाडी म्हणतोय. सो तो ळ पण नाही आणि घ पण नाही, तो घोगलवाडी आहे. घोगलवाडी. ठीक आहे, चला. सर उठा, झाली झोप. मग काय पाहिजे. तर यंदाच्या मोहिमेचं नेतृत्व कार्तिक जाधव करतायत. आणि आणखीन एका माणसाचं नाव घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता आम्ही आहोत तिघं, मी, मनीष, कार्तिकला बघितलं तुम्ही. हे बघा अजून. अरे हां बघा. अरे चालू आहे. अरे हां चालूच आहे. मग आम्हाला माहिती आहे ना, लोक उत्सुक असतात बाबा तुला बघायला. तर चौथ्या व्यक्तीचं नाव हे बघा. ही गाडी एका डॉक्टरची आहे, जो आमचा परममित्र आहे, मनीषचा आणि माझा, जे आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत. डॉक्टर ओंकार पवार.
तर बऱ्याच मोहिमांमध्ये त्याची लालपरी माझ्यासोबत असते. कॉल करायचा, सांगायचं कार्तिक चालवणार आहे गाडी, गाडी लागते अमुक अमुक दिवसाला, ती मिळून जाते. तसं आहे. तर आम्ही काय केलं होतं, रडतोंडी घाटाच्या तोंडाला कार्तिकला सोडायला सांगितलं मेट्टाच्या पुढे, आणि मग त्याला सांगितलं की घोगलवाडी बसस्टँडला येऊन थांब. सो लकीली तो इथे होता. आम्हाला वाटलं अजून बरंच चालावं लागेल. आता इथून आम्ही पारचा जो शिवकालीन पूल आहे तिथे, तिकडून मग पार गावात असा प्रवास करत जाऊ. ठीक आहे, चला आता या असे बसा, तुम्ही पण गाडीत बसा. चला कार्तिक निघायचं. चला निघूया बाबा. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अख्खा ट्रेक केला आता आपण, रडतोंडी घाट उतरलो, पण पाणी एकदा पण पिणं झालं नाही आहे. पहिलं म्हणजे आता पाणी पिऊ. ॲक्च्युली बराच घाम गेलेला आहे, टोपीचा रंग बदलला आहे पाण्याने, आणि बघा बदलायला सुरुवात झाली असेल. अजून पारगावातून अफजलखानाच्या थडग्यापर्यंत जायचं आहे, आणि मग ते सगळं झालं नीट तर विचार करतो की आजच जावळी गावात जाणार, जावळीचा चंद्रराव मोरेंच्या वाड्याचे अवशेष ते दाखवणार. तिकडून पुढे दरेगावातून निसनीची वाट, ज्या वाटेनं जावळी जिंकण्यासाठी महाराज उतरले होते, ती वाट चढण्याचा विचार चालू आहे. वेळेत झालं तरच, म्हणजे किमान आम्ही तिकडे 3 वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. म्हणजे 3 वाजता जर पोहोचलो आणि 2 तासाचा जरी ट्रेक असेल तरी 5-सव्वा-5पर्यंत अंधार पडायच्या आधी आम्ही टॉपला पांगळ्यावर पाहिजे. पांगळ्या म्हणजे काय, एल्फिन्स्टन जो पॉईंट आहे वरचा, महाबळेश्वरला बरेच पॉईंट आहेत, ऑर्थर सीट आहे म्हणजे मडीमहल, किंवा हा पांगळ्या म्हणजे एल्फिन्स्टन. त्याच्यानंतर मुंबई सनसेट मी तुम्हाला सांगितला, मावळतीचा भाग ज्याला म्हणतात, तसे बरेच जुनी. म्हणजे बरं, आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो रूट आता आहे महाबळेश्वर पोलादपूर रोड म्हणतो, तो साहजिक आहे की इंग्रजांनी बांधला त्या काळामध्ये. नंतर मग आपल्या शासनानं तो चांगला केला, तो भाग वेगळा. पण मग तो मूळ वाट जी आहे, जी इंग्रजकालीन आहे, ती त्यांनी बांधली. त्याच्यापूर्वी रडतोंडीच्या घाटातून जी शिवकालीन वाट आहे, ज्याने आपण खाली उतरलो, ती वाट आहेच. तर अशा ज्या वाटा आहेत, आता याच वाटेनं आपण पारगावात जाणार आहोत. म्हणजे पारगाव इकडे आहे असं, म्हणजे आपला प्रतापगड या बाजूला असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला कार्तिक तयार आहे, गाडीत तुम्ही पण बसा, मी पण बसतो. चला निघूया. सरळ जायचं. कुठून आलास तू मगाशी? मी इथून आलो. वरून? हां, वरून आलास? वरून खाली आलास तू? पक्का? मग इथे येऊन का थांबलास तू? मग कुठे थांबू? नाही म्हणजे काय मॅप लावला होतास? तिथे लिहिलं होतं ना बस गावाचं नाव. तू शुअर वरून आलास? हां. म्हणजे मग मोहीम लिहिलेली जी वाट होती मगाशी, ती बरोबर होती पार गावाकडे जाणारी. पारगावाच्या साईडला जायचं आपल्याला. मग तिथूनच आलास ना तू? पारगावातून आतमध्ये एंट्री केली असेल ना? हा, या बाजूने पण रस्ते. ठीक आहे, चला. आता पहिलं म्हणजे कार्तिक झोपेत आहे की तो काय? तू नक्की कुठून आलाय? वरून आलास? हा, वरून आलो, पण आता आपण खालून जाऊ. खालून जाऊ म्हणजे वाट असली पाहिजे बाबा. बघू ना मग. चला. हा वरून नाही आलाय, हा समोरच्या वाटेने आलाय. समोरच्या वाटेने आलाय ना? समोरच्या वाटेने आलाय. या इथे हे द्या. हा बघा. चल मग आता वरून दाखव. वरून नाही, खालूनच चाललोय. पारगावात जायचंय ना? हा, पारगावात जायचंय. इथूनच आलोय मी. हा, हे असं आहे म्हणजे आलो तर या वाटेने मी. अरे पण ही वाट नाहीये. हे किती? आता बघ दाखवतो वाट. वाट हे किती? 4 आहेत ते. 4 आहेत. आता वाट बघ. आता वाट पाहूया आपण. वाट पाहूया की वाट सापडेल म्हणून. मला सांगितलं तुम्ही. परत चला, आम्ही वाट शोधतो. तुम्हाला तर कळलं ना आता कुठपर्यंत यायचं. घोगलवाडी बस स्टँड, गुगल मॅपवर सगळं आहे. इथे नेटवर्क नाही आहे, त्यामुळे हे सगळं वाद चालू आहे. कारण लगेच आपण काय नेट असतं तर चालू करून आपण गुगल मॅपला लावलं असतं. ठीक आहे. तर अरे कुठे चढलो? वर चढलो आपण. हे बघा, मगाशी जे आलो होतं ते आपण खाली नाही गेलो. आईला सगळा गोंधळ आहे. वाट इथूनच आलास ना नक्की?
क्रॉस करून आलो मी. हाय हाय पुढे हा जोडला जातोय रोडला, मेन रोडला जोडतोय. सेम दोन्ही रोड आहे का? नाही हा आतला रोड आहे तो दिसत नाहीये सध्या, नेट चालू नसल्यामुळे आपल्याला दिसत नसेल. इथून पुढे मेन रोडला आपण कनेक्ट होतोय. झालं मेन रोडला आपण आलो. म्हणजे फिरून आपण ज्या रोडने येणार होतो ना तोच हा रोड आहे. बोलतोय का ऐकत नाही. म्हणजे आतला रस्ता होता. कार्तिक बरोबर आहे, कार्तिक झोपेत नव्हता. तो आता खुश झालाय, झोपेत नव्हता म्हटल्यानंतर जास्त खुश झालाय. आता ठीक समोर आहे चला, आता फार नाही नको बोलायला. ब्रिज येणार आहे. आता तो शिवकालीन पूल येईल. हे बघा केवढंच अंतर आहे बघा. ह्या लाल भिंती तुम्हाला दिसतंय राईट, ह्या जिथे संपतात. ओके हा बघा, आता ज्या ब्रिजवरून आपण जाणार तो शिवकालीन पूल आहे तसा तिथे उल्लेख आहे आणि आपण खाली उतरणार आहोत. ठीक आहे. आता हे वरचं जे बांधकाम आहे ते नंतर आता इथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, पण शिवकालीन आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला खाली उतरावं लागतं. ठीक आहे. आणि खाली उतरण्यासाठी हे बघा दरवाजा कोण बंद करेल?